300 कोटी रुपयाच्या मालमत्तेसाठी सुनेने दिली सुपारी। कारच्या अपघाताचा बनाव करून सासऱ्याची हत्या, प्रकरण आले उघडकीस। 22 मे 2024 रोजी पुरुषोत्तम पट्टेवार वय 82 यांचा अपघातामध्ये निधन झाले होते। एका कारने त्यांना उडवून दिले। नागपूर येथील मानेवाडा रोडवरून बालाजी नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला होता। या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, परंतु याचा तपास पोलीस करत होते। हे प्रकरण संशयितरित्या आढळून आल्यामुळे त्याची पोलीस चौकशी करत होते। नागपूरच्या नगररचना सहाय्यक संचालक अर्चना पट्टेवारने या अपघाताचा बनाव करून हत्या केल्याचे पुढे येत आहे। या प्रकरणी 1 कोटी रुपयाची सुपारी सुद्धा दिली होती असे प्रथमदर्शनी पुढे तपासातून येत आहे। 22 मे रोजी पुरुषोत्तम पट्टेवार यांचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता। हॉस्पिटलमधून आपल्या पत्नीला भेटून रुग्णालयाच्या बाहेर पडले असताना हा अपघात झाला होता। हे प्रकरण संशयास्पद असल्याने त्याची पोलिसांनी चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांची सून अर्चना आणि तिचा सहकारी नीरज निमसे, त्याचबरोबर सचिन धार्मिक, सार्थक बागडे, अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार आणि तिची मैत्रीण पायल नागेश्वरला अटक करण्यात आली आहे। यापूर्वी देखील त्यांचा 8 व 16 मे रोजी अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यांचा मुलगा त्यांच्या वडिलांना दवाखान्यात घेऊन उपचार केले होते। 2दा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाला। त्याच्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यामुळे हा तिसरा प्रयत्न होता। तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांचा हा डाव यशस्वी झाला आहे, परंतु पोलिसांच्या चौकशीतून मात्र हे समोर प्रकरण आले आहे। यामध्ये अर्चना त्यांची सून असलेली यामध्ये मास्टरमाइंड म्हणून पुढे आले आहे। यासाठी तिने जुनी कार खरेदी केली आणि या कारच्या माध्यमातून या सर्वांच्या साथीदारांच्या साहाय्याने प्लॅननुसार अपघाताचा बनाव करत सासऱ्याची हत्या केली आहे। त्यामुळे सावधान, खबरदार। आजच्या क्राईम स्टोरी मध्ये इतकंच। धन्यवाद।